व्हिडिओ प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत क्षमता बांधणी घटकाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे। आपल्या भारत देशात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्याच्यानं अनेक असाध्य रोगांवर उपचार केले जातात। त्यातीलच एक आहे बेहडा। बेहडा हे आयुर्वेदिक उपचारांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे। अँटीऑक्सिडंट तसंच प्रतिकारशक्ती वाढवणारे गुण आढळून येतात। बेहड्याला संस्कृतमध्ये विविधकी, इंग्रजीत फेअरलेस आणि हिंदीमध्ये निर्भय असं म्हणतात, ज्याचं शास्त्रीय नाव टर्मिनालिया बेल्लिरिका आहे। भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका याबरोबरच दक्षिण पूर्व आशिया खंडात पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये बेहडा वापरला जातो। आयुर्वेदासोबतच युनानी तसंच परंपरागत औषधांमध्येही बेहडा वापरतात। बेहडा हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्रिफळामधील 3 प्रमुख घटकांपैकी एक आहे। उर्वरित दोघांमध्ये आवळा आणि हरड समाविष्ट आहेत। बेहडा हे शरीरातील वात, पित्त आणि कफ यांना संतुलित करण्यासाठी सहाय्यभूत ठरते। आयुर्वेदात बेहडाला आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अतिशय परिणामकारक मानलं गेलं आहे। भारतात देखील अतिसाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर बेहड्याचा उपचार करून अभ्यास केला आहे। पोटातील तसेच जठराशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी बेहडा वापरला जातो। बेहडा फळाचा अर्क शरीरातील इन्सुलिन पातळी सुधारतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो। आज निफ्टेमच्या या औद्योगिक माहितीपटाच्या माध्यमातून आपण बेहडा पावडरच्या व्यवसायाविषयी जाणून घेऊया। कच्चा माल। बेहडा पावडर बनवण्याच्या प्रक्रियेत कच्च्या मालाच्या स्वरूपात आपल्याला कच्चा बेहडा आवश्यक असतो। सोबतच पॅकेजिंग साहित्याचा उपयोग होतो। यंत्र आणि उपकरणं। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीत आपल्याला सुकवणी यंत्र, वाटणी यंत्र, वजनाचं यंत्र, पॅकेजिंग यंत्र, बॅच कोडिंग यंत्र अशा यंत्रांची गरज भासेल। त्याचप्रमाणे आवश्यक उपकरणं, स्टोरेज ड्रम आणि प्लास्टिक बादली असतील। प्रक्रिया। बेहडा पावडर बनवण्याच्या प्रक्रियेत प्रथम उत्तम प्रतीचा बेहडा घेतला जातो। त्यानंतर तो ड्रायरच्या यंत्राच्या सहाय्यानं वाळविला जातो। वाळवलेला बेहडा ग्राइंडर यंत्राच्या मदतीनं दळून घेतला जातो, ज्यामुळे बेहडा पावडर स्वरूपात आणला जातो। आता बेहडा पावडरला चाळून घेतलं जातं। व्यवस्थित चाळल्यानंतर बेहडा पावडर तयार होते। आता हे बेहडा पावडर मिश्रण बाटलीत पॅक करून त्याला कंपनी आवरण लावून बाजारात विकलं जातं। प्रक्रिया संक्षेप। बेहडा पावडर तयार करण्यासाठी सर्वात अगोदर बेहडाला ड्रायर यंत्राच्या सहाय्यानं वाळवलं जातं। नंतर ग्राइंडर यंत्राच्या मदतीनं दळून घेतलं जातं। त्यानंतर बेहडा पावडरला चाळून घेतलं जातं। चाळल्यानंतर बेहडा पावडर बाटलीत पॅक करून त्याला कंपनीचं आवरण लावून बाजारात विकलं जातं। मनुष्यबळ। या व्यवसायात तुम्हाला 5 ते 7 कामगारांची आवश्यकता असेल। गुंतवणूक आणि नफा। बेहडा पावडरचा व्यवसाय जवळपास 8 लाख ते 10 लाखांच्या यंत्रसामुग्रीच्या गुंतवणुकीने सुरू करू शकतो, ज्यामध्ये साधारणतः 15 ते 20% नफा आपण कमवू शकतो। FSSAI नियमावली तुम्हाला सांगतो की बेहडा पावडर पॅकेजिंगच्या प्रक्रियेत अन्न उत्पादन मानक आणि अन्न मिश्रित घटकांनुसार उत्पादन पॅकेजिंगसाठी FSSAI चे सामान्य पॅकेजिंग नियमन क्रमांक 2.1.1 वापरणं आवश्यक आहे। लेबलिंगसाठी सामान्य आवश्यकता नियमन क्रमांक 2.1.1 वापरणे देखील आवश्यक आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो। ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल। या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल। वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडित भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात। कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते। लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे। शेतकरी उत्पादक संस्था, FPOs, स्वयंसहायता समूह, SHGs आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो। स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल ₹40,000 प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल। योजनेअंतर्गत
अंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडित अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022811089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंग वरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.